आज या ठिकाणी सर्वपक्षीय दलित चळवळीतील सर्व कार्यकर्ते या ठिकाणी तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी जमा झालेले आहेत। येणाऱ्या 18 तारखेला एक सर्व दलित चळवळीच्या वतीनं मोठा मोर्चा ठेवलेला आहे आणि त्या मोर्चामध्ये परभणी येथील हिंसक वळण लागलेल्या आंदोलनाचा निषेध आणि त्या ठिकाणी एक कार्यकर्ता हा शहीद झालेला आहे आणि त्या शहीदाला न्याय मिळावा म्हणून त्या मोर्चामध्ये आमची मागणी आहे। तसेच या केज तालुक्यामध्ये एक संतोष देशमुख नावाचे सरपंच यांना दिवसाढवळ्या किडनॅप करून त्यांचा वध करण्यात आला, छळ करण्यात आला आणि छळ करून त्यांना मारलं गेलं। तर या ठिकाणी आमचे एक असा संशय आहे की या ठिकाणी पोलीस प्रशासन कुठंतरी म्हणजे याच्यामध्ये दिरंगाई केली म्हणून हा खून झालेला आहे असा आमचा आरोप आहे। तर त्या येणाऱ्या 18 तारखेला आम्ही या सर्व मागण्यासाठी या ठिकाणी आम्ही मोर्चा काढणार आहोत आणि त्या मोर्चामध्ये सर्व पक्षीय दलित चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत। आम्ही निवेदन दिलेलं आहे, पण निवेदन देण्यापूर्वी आम्हाला आताच कळालं पत्रकारांच्या माध्यमातून की काल PM झालं होतं आमच्या जे शहीद भीमसैनिक आहेत काय सोमनाथ सूर्यवंशी साहेब यांचं PM रात्री झालेलं आहे आणि रात्री झालेल्याच्या नंतर आता त्यांचं पार्थिव अंत्यविधीसाठी इथं परभणी येथे आणायचं होतं। परंतु असं आम्हाला कळालं आहे की आता जवळजवळ औरंगाबादपासून ते पातूरपर्यंत आल्याच्या नंतर पोलीस प्रशासनाने काहीतरी त्याला अडवलेलं आहे आणि बाबा तुम्ही पार्थिव आपलं परभणीच्या ऐवजी तुम्ही लातूरला येऊन त्यांचा अंतिम संस्कार करायचा। तर माझं असा एक मुद्दा आहे की बाबा जिथं जो माणूस जन्म घेतो, जिथं माणूस मृत्यू पावतो तिथंच आतापर्यंत त्यांचं अंत्यविधी झालेलं आहे। मग मला हे कळत नाही की बाबा जो माणूस परभणीला लहानाचा मोठा झाला, तो तिथं शिकला सवरला, लहानाचा मोठा झाला आणि अक्षरशः त्याचे घरदार त्याचे नातेवाईक पाहुणे रावळे सगळे तिथंच राहतात आणि त्याचा अंत्यविधी लातूरला कशामुळं? तर ही कुठंतरी शासनाची फडणवीस सरकारची कुठंतरी दुटप्पी भूमिका इथं आमच्या समोर दिसत आहे आणि खरोखरच असं वाटतं की दलित समाजावर अन्याय व्हायला लागला आहे। तर आम्ही सर्वप्रथम आमच्या समाजाच्या वतीने तथा सर्व केज शहराच्या वतीने ह्या गोष्टीचा जाहीर निषेध करतो। बघा आमचं एकच म्हणणं आहे की आतापर्यंत तो माणूस आमच्यात नाही आहे, शहीद झालेला आहे समाजासाठी आणि समाजासाठी नसून तर हो भारतीय घटनेच्या संविधानाचं रक्षण करण्यासाठी आमचा सूर्यवंशी साहेब या ठिकाणी शहीद झालेला आहे आणि शहीद झाल्यामुळे तो आता वारलेला आहे। पण आमची शासनाला हात जोडून विनंती आहे किंवा त्यांचा आता प्राण गेलेला आहे, प्राण गेलेल्यानंतरही त्यांच्या पार्थिवाची तुम्ही विटंबना करणं थांबवा साहेब, अन्यथा सर्व दलित समाज सर्व आंबेडकरी समाज गप्प बसणार नाही। आम्ही संयम पाळलोत म्हणून तुम्ही आम्हाला काय गांडूची आवलाद समजू नका साहेब। याचं पडसाद अख्ख्या महाराष्ट्रात उमटतील साहेब। म्हणून आम्ही पत्रकाराच्या माध्यमातून तुम्हाला हेच सांगतो की आता हे कुठेतरी मॅटर मिटवा आणि तात्काळ त्यांचं जिथं पार्थिव असेल ते त्यांच्या परभणीच्या जिथं राहतात तिथं त्यांचा अंत्यविधी करण्यासाठी तुम्ही मुभा करून द्या, खुलं करून द्या। जय हिंद। परभणी जिल्ह्याला मानवड्डा महिषी बलिदान इच्छिनाड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शापट संविधान वाचवण्या शापट तर मना मानतामध्ये एम शदाम की केज तालुक्याला याबाद मोर्चा होणार आपण अंतमध्ये पाठिंबा इद्दाम मेम सुद्धा तृतीय पंथी अंतमध्ये मी पाठिंबाचे तरुण डाम आणि मना महिषी शापट मला न्याय इद्दाम की मनाक कारण की प्रत्येक महिषी सोबत इला का होतो आणि परभणी जिल्ह्यामध्ये जो वडर समाजाचा माणूस होता त्यांनी आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान वाचवण्यासाठी त्यांनी स्वतःचं बलिदान दिलेलं आहे। जे पोलीस लोकांनी त्यांच्यासोबत केले ते वाईट केलेलं आहे। तर आपण सगळे केज तालुक्यातून आम्ही तृतीयपंथी मोर्चा काढत आहोत आणि आम्ही त्यांना न्याय मिळवण्यासाठी त्यांचा पाठिंबा देत आहोत। स्वरूपामध्ये
एक मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा उपस्थित तहसील करत येणार त्या संदर्भात आज आम्ही तुम्हाला निवेदन देतो किंवा तुम्ही त्या दिवशी आमच्या मोर्चाला उपस्थित राहून आमचं निवेदन स्वीकारावं. अन्यथा कसं आहे की आज संविधानिक रूपाने आम्ही मोर्चा काढत असताना तिथं पोलीस यंत्रणा असावी ही तुमची जबाबदारी आहे. त्याच्यासाठी आम्ही पूर्वकल्पना म्हणून तुम्हाला आज निवेदन दिले आणि त्या दिवशी तुम्ही उपस्थित राहावे एवढे आमच्याकडून तुम्हाला निवेदन दिले. आम्ही म्हणजे सर्व पक्षाचे नेते तिथं एक पक्षाचा नाही सर्व पक्षाचे आहेत आणि आमचं एक आंबेडकर आंबेयाला पोलीस प्रशासनानं पोलीसवाल्यानं ताणून सगळ्यांनाच मारलं. त्याच्यात आमचा एक कार्यकर्ता मयत झाला. त्याच्या निषेधार्थ आम्ही सर्व पक्षाच्या वतीने दलित संघटनांनी हे सर्व दलित कार्यकर्ते सर्व दलित संघटनांनी आम्ही परवा दिवशी कार्यक्रम म्हणजे त्याचा निषेध म्हणून आम्ही ते बी आरोपी जे आहेत त्याच्यामध्ये